नमस्कार सर्वांचं स्वागत आयडिया सारेगमप मध्ये. एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलेलो आहोत. एक अत्यंत महत्त्वाचा निकाल आज आपल्या समोर येणार आहे. अत्यंत महत्त्वाचा एवढ्यासाठी की ह्या पर्वाचा आणि ह्या मंचावरचा हा शेवटचा निकाल आहे. आपल्यासोबत 4 स्पर्धक आहेत. ह्यापैकी एक स्पर्धक आज हा मंच सोडून जाणार आहे आणि उरलेले 3 स्पर्धक थेट महाअंतिम फेरीत जाणार आहेत. शेवटचा निकाल आता जाहीर होणार आहे आणि पुढच्या आठवड्यातच आपल्यापैकी एका कुणाला तरी ह्या स्पर्धेतून बाहेर जावं लागणार आहे हे माहिती होतं. आणि ह्या 4 जणांनी एकापेक्षा एक असे परफॉर्मन्सेस दिले, एकापेक्षा एक गाणी सादर केली मागच्या आठवड्यामध्ये. ह्या चौघांनाही आय एम शुअर कुठेतरी असं वाटतंय की आपल्यापैकी एक कोणतरी हा मंच आज सोडून जाणार आहे. पण अगदी शेवटपर्यंत अंतिम फेरीत आव्हान टिकवून ठेवलंय. ह्यासाठी या चौघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जो फरक मागच्या आठवड्याच्या ह्यांच्या परफॉर्मन्सेसमध्ये दिसून आला तोच फरक ह्यांना मिळालेल्या मतांमध्येही दिसून आलेला आहे. आपल्या आवडत्या स्पर्धकाला लोकांनी भरभरून मतं पाठवलेली आहेत. तर काय असेल आजचा निकाल ह्याची उत्कंठा उत्सुकता सगळ्यांनाच आहे आणि आपल्या परीक्षकांनाही आहे. तर टाळ्यांनी स्वागत करूया. आपल्यासोबत आहेत डॉक्टर सलील कुलकर्णी आणि आपले दुसरे परीक्षक अवधूत गुप्ते. हे आज आपल्यासोबत नाही आहेत कारण त्यांनी त्यांची फिल्म झेंडा हा त्यांचा जो नवीन चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेला आहे ते त्याच्या कामामध्ये थोडेसे बिझी आहेत. पण आपण सगळेजण त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवून त्यांना ऑल द बेस्ट म्हणूया त्यांच्या या नवीन फिल्मसाठी आणि होपफुली पुढच्या आठवड्यात डॉक्टर सलील कुलकर्णी आज त्या दोन्ही परीक्षकांची भूमिका निभावणार आहेत असं दिसतंय. तर पण जरी अवधूत आपल्या सोबत नसला तरी सुद्धा आपल्यासोबत काही खास पाहुणे आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. झी टॉकीजचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट नटरंग ह्याची काही टीम मेंबर्स आपल्या सोबत आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. नटरंगचे दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेते किशोर कदम, संवाद लेखक आणि गीतकार गुरु ठाकूर आणि नटरंगाची अविस्मरणीय भूमिका साकारणारे अतुल कुलकर्णी. सगळ्यांचं खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत. आणि नटरंगची गाणी गेले 2 आठवडे ह्या मंचावर सादर होत आहेत. मागच्या आठवड्यात तर मला वाटतं तो आमचा तुफान एपिसोड झाला असं म्हणायला हरकत नाही. अजय आणि अतुल हे दोघं इथे आलेले होते आणि नटरंग तर खूप चांगला चालूच आहे. प्रेक्षकांना खूप आवडतोय हा चित्रपट. तर त्या चित्रपटासंबंधी आणखीन प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळालाय त्याच्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून रवी ऐकायला आवडेल. गेली 2 वर्ष आमच्या संपूर्ण टीमने जी काय मेहनत केली या सिनेमासाठी आणि डॉक्टर आर्यनंदू बोलले होते की तुम्ही तुमचा कलात्मक दर्जा या सिनेमात जपा आणि आमच्या प्रत्येक टीमच्या मेंबरने शेवटपर्यंत जो कलात्मक दर्जा जपला तो मला लोकांना भावला आणि लोकांचा जो प्रतिसाद आम्हाला मिळतोय त्यामुळे संपूर्ण टीम संपूर्ण महाराष्ट्राची ऋणी आहे. किशोर, तुझा एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला आवडेल. आणखीन मला खूप आनंद होतोय सांगायला की किशोर कदम आणि आम्ही खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो. खूप चांगला आमचा मित्र आहे आणि किशोरची बरीच गाणी ह्या मंचावर सादर झालेली आहेत. कवी सौमित्र. तर नटरंग बद्दल. नटरंग चित्रपटामध्ये काम मिळणं हे माझ्यासाठी ॲक्टर म्हणून खूप नशिबाचं आहे असं मला वाटतं. आणि ह्या फिल्मची सगळी टीम एक ॲक्टर म्हणून कुठल्याही कलावंताला इन्स्पायर करणारी आहे. आणि फिल्मचं काम ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, ज्या डिटेलिंगने व्हायला पाहिजे, गांभीर्याने व्हायला पाहिजे, तो सगळीच अंग सिनेमाची या सिनेमामध्ये खूप सांभाळली गेलेली आहेत. आणि सगळ्यांनी चित्रपट जाऊन पाहावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. डेफिनेटली. गुरु, आज मला खरंच तुला इकडे बघून खरंच इतकं बरं वाटतंय. आयडिया सारेगमप हा कार्यक्रम जेव्हा 3 वर्षापूर्वी सुरू झाला तेव्हा गुरु सुद्धा आमच्या ह्या छोट्याशा परिवाराचा एक सदस्य आहे. गुरु ची बरीच गाणी पण इथे सादर झालेली आहेत. पण नटरंग विषयी गुरु खरं सांगायचं झालं तर अप्रतिम गाणी आहेत सगळी. आणि कसं सुचलं आणि हे कसं जमून आलं सगळं? खरं म्हणजे खूप भाग्य लागतं की अशा प्रकारचं काहीतरी तुम्हाला संधी मिळालं. सारेगमलाही त्याचं श्रेय जातं यासाठी की हृदयनाथ मंगेशकर इथे परीक्षक म्हणून आले होते आणि त्यांनी एकदा सांगितलं होतं की लावणी हा जो प्रकार आहे
तो जो पूर्वीच्या गीतकारांनी शाहिरांनी लिहून ठेवला, तर मला अशी खंत वाटते की आता ते कोणीच करत नाही. मग त्यानंतर लावण्यात आलं, पण तो पठ्ठे बापूराव किंवा अनंत फंदी, त्यांनी काही नावं घेतली होती, होनाजी बाळा, त्यांच्या सांगण्यातून मला ती सगळी नावं कळली, त्यांचं साहित्य वाचलं. आणि त्यांनी एक छोटीशी गोष्ट सांगितली की ते थोडेसे बाजूला पडले होते यासाठी की त्यांच्या शृंगारात थोडासा अश्लील भाव होता, त्यामुळे लोकांनी त्यांना एक्सेप्ट नव्हतं केलं. तर मी नटरंगची गाणी करताना हा प्रयत्न केला की ती लावणी असेल तरी अगदी शाळेतल्या मुलीपासून ते हाऊसवाईफपर्यंत प्रत्येकाने गुणगुणावी. आणि आता मी बघतोय कॉलेजमधली मुलं आयपॉडवर ऐकतायत, बायका गुणगुणतात, म्हणजे माझी मावशीही गुणगुणते जाऊ द्या ना घरी. खूप बरं वाटतं की आपण काहीतरी प्रयत्न केला आणि त्याला यश मिळालं म्हणून. वंडरफुल. आणि ऑफकोर्स आता अतुलकडनं आपण सगळेच अतुल, मी प्रश्न काही विचारणार नाही, मला फक्त ऐकायचं आहे तुला जे काही सांगायचं आहे ते, कारण आम्हाला खरंच खूप इतकं बरं वाटतंय की अतुलसारखा अभिनेता त्यांनी अप्रतिम चित्रपट मराठीमध्ये केलेला आहे. एकदा टाळ्या होऊन जाऊ त्यात, मला वाटतं नटरंगच्या पूर्ण टीमसाठीच. धन्यवाद. मी आज इथे जे आलेलो आहे त्याच्या मागची जी काही कारणं आहेत त्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं कारण पहिल्यांदा सांगतो की मी अभिलाषाजींचं गाणं ऐकलं, वाजले की बारा. मी पहिल्यांदा माफी मागतो की जिथं गातात तिथे येऊन मी काहीतरी बोलतोय, ह्याच्याबद्दल मला माफ करा, पण इलाज नाही आहे. त्यांनी जे गायलं त्याच्यानंतर मला असं कळलं की त्या अभिलाषा चेल्लम आहेत, सॉरी, वणक्कम. आणि मला भरून आलं ते यासाठी की मराठी उच्चार व्यवस्थित करणं वगैरे हा तंत्राचा भाग आहे, तो ठीक आहे, आपण मान्य करू. परंतु त्यांनी ते गाणं नाही गायलं, त्या ती लावणी गायल्या, आणि ते इतकं सोपं नाहीये. तुम्हाला दुसऱ्या संस्कृतीशी एक सह अनुकंपा असल्याशिवाय ते शक्य होत नाही. आणि ही सह अनुकंपा वाटणं, ती समजावून घेणं, हे त्यांच्या गाण्यातनं मला प्रचंड दिसलं आणि म्हणून मला जास्त भरून आलं. तर त्यामुळे थँक्स सो मच आमचं गाणं इतकं तुम्ही छान गायल्याबद्दल. आणि जर तुमच्या वेळेमध्ये बसलं तर मला इथे प्रत्यक्ष त्यांचं गाणं ऐकायला आवडेल, जर शक्य झालं तर 2 ओळी. मला माहिती नाही, पण जर बाकी मगाशी रवी म्हणाला तसं की आता आम्ही खूप आनंदात आहोत सगळी नटरंगची मंडळी, कारण आम्ही खूप कष्ट केले या सिनेमावरती आणि अख्खा महाराष्ट्र त्याच्यावरती नुसतं भरभरून प्रेम करतोय. काही सिनेमे डोक्यावर घेतले जातात, तसा सिनेमा नटरंग डोक्यावर घेतला गेला आहेच, पण तो महाराष्ट्राच्या जनतेने हृदयाशी कवटाळलेला आहे आणि त्याबद्दल आम्हाला फार आनंद होतोय आणि खूप बरं वाटतं. थँक्यू सो मच. थँक्स. जेव्हा सारेगमपा सुरू झाला झी मराठीवरती, तेव्हा मी एजन्सीत काम करायचो आणि 6 वर्षापूर्वी मी ही लाईन लिहिली होती, स्वप्न स्वरांचे म्हणून. आणि आज मला स्वतःला इतकं बरं वाटतंय की ज्या चॅनलसाठी मी ही लाईन लिहिली होती स्वप्न स्वरांचे, आज त्याच चॅनलने माझं स्वप्न सिनेमाचं साकार केलं. त्यामुळे त्या चॅनलचे, झी मराठीचे, झी टॉकीजचे धन्यवाद. वंडरफुल. आणि सगळ्यांसाठी एक छोटीशी भेट आहे झी मराठीतर्फे. आणि पूर्ण नटरंग टीमला अनेक शुभेच्छा. आणि हा चित्रपट खूप चांगला चाललाय, आणखीनही खूप खूप चांगला चालू दे. आणि तुमच्याकडनं, ह्या टीमकडनं आणखीन काही नवीन चित्रपट आम्हाला बघायला नक्की आवडतील. सो थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला विनंती सगळ्यांना की तुम्ही स्थानापन्न व्हावं. एकदा टाळ्यांनी आपण आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया. सारेगमपा, I get सारेगमपा.